आता श्रवण म्हणजे तुम्ही बसले, हे सगळे श्रवणासाठी बसलेले आहे. श्रवणासाठी काहीच करावं लागत नाही, फक्त सावधान बसावं लागतं. जशी एखाद्या आईचं लेकरू चुकल्यानंतर रात्रंदिवस तिच्या मनात ध्यानात एकच असतं, त्या लेकराचा आवाज असतो. कोणत्या दिशेने त्या लेकराचा आवाज येईल, हो तसं आपण कथा श्रवण करताना त्या आई, जशी एखादी गाय वनात असते पण तिच्या मनामध्ये वासरू असतं, तसं कथा श्रवण करताना श्रोता हा तितका सावधान असला पाहिजे त्यावेळेला. कारण काय होतं, सावधानतेशिवाय तर हे ग्रहणच होत नाही, आणि ते त्याचं तात्पर्य ग्रहण झालं पाहिजे. कथा वेगळी, कथा सगळ्यांच्या पाठ असतात, पण कथेचं जे तात्पर्य असतं, ज्याला सार म्हणतात, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया मंथुनी नवनीता, जशी एखादी सुगरण माता दुधामध्ये असलेलं लोणी सार योग्य रीतीने त्याला तापून थंड करून त्याचं दही करून त्याच्यानंतर त्याचं मंथन करून त्याच्यातलं सार जसं काढून घेते, तसं कीर्तनातलं कथेतलं आणि आपण सार ग्रहण करायचं असतं. त्यांनी कथा किती लांब सांगितली त्यापेक्षा त्या कथेचं तात्पर्य काय आहे, आपल्या जीवनाशी त्याचा कितपत उपयोग आहे, आपल्या जीवनामध्ये ते सार घेतल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कोणती क्रांती होणारी आहे आणि कोणता अनुभव येणार आहे, आपलं जीवनाचं आणि काय होणार आहे, हे ज्या वेळेला आपल्या लक्षात येईल त्यावेळेला कथा, कीर्तन, रामायण, पुराण या सगळ्या गोष्टीचं तात्पर्य आपल्या लक्षात येईल. आम्हाला त्याची गरज काय असं कोणी म्हणेल, आपल्याला कळत नाही की कथेपासून आपल्याला काय फायदा आहे. कथा ही नेमकं काय करते, कथा जी आहे
आपल्या मनाला झालेला क्षयरोग काय करते ती? आपल्या मनाला झालेला क्षयरोग ती बरा करते. तिला कथा म्हणतात. कथा म्हणजे काय? आपल्याला होणारी व्यथा, आपल्याला होणारी तकलीफ, आपल्या मनाची होणारी तळमळ ती शांत करते. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी कथा ही कथा हा त्रिवेणी संगम आहे. आपण कुठे? त्रिवेणी संगमावर. हा कथा त्रिवेणी संगम, देव, भक्त आणि नाम. तेथीचे उत्तम चरण रज वंदिता, जळती दोषाचे डोंगर. आपल्याकडून कायिक, वाचिक, मानसिक अनेक प्रकारचे दोष घडलेले आहे. आपल्याला न कळत घडलेले आहे, काही जाणून बुजून घडलेले आहे. त्याच्यामुळे ती दोष निवृत्त करते. तिचं स्नान झाल्यानंतर ही कथा आपल्या सर्व दोषाचे जळती डोंगर, हे दोषाचे डोंगर दग्ध होऊन जातात. अशी ही भागवत कथा आहे. आणि त्याचा जो वक्ता आहे तो अधिकारी आहे, सुखदेवजी महाराज आहे. सुखदेवजी महाराज कथा सांगतात, पण ते ब्रह्मरूप झालेले आहे. ब्रह्मरूप काया होतसे कीर्तनी. त्यांचं जीवनच ब्रह्मरूप आहे. ते ब्रह्मवेत्ते तर आहेच, प्रश्नच नाही, पण ते ब्रह्मरूप झालेले असल्यामुळे त्यांचं वाणीतून पडणारं जे नामामृत आहे,
कथामृत आहे ते आपल्यासारख्या सामान्य जीवाला ते पावन करणार आहे। ही कथा मनाला, तनाला, आणि ज्या वेळेला हिच्यामध्ये दान दिलं जातं ना, धन शुद्ध होतं, दानाने धन शुद्ध होतं, हो, श्रवणाने मन शुद्ध होतं, हो, आलं का लक्षामध्ये? आणि नामस्मरणाने अंतकरण शुद्ध होतं, शुद्ध होतं, शुद्ध होती नारी नर, गाती म्हणजे गाणारे पण, गाती ऐकती ऐकणारे पण, हे सगळ्याला पावन करणारी ही कथा आहे। ही कथा आपल्या जीवनाची भवव्यथा, आपल्या जीवनाची जी भवव्यथा आहे, ज्याला आपण मरण म्हणतो, मरण, एका दरवाजातून आपण पुढे आलो, त्याच्यामुळे तो कोणता काळ आहे, तो भूतकाळ आहे, त्याचं चिंतन करायचं नाही। भूतकाळ गेलेला आहे, आता राहिलेला आहे तो वर्तमान आणि भविष्य। आता आपलं जे भविष्य आहे ते आपल्या वर्तमानावर अवलंबून आहे। आपण तो वर्तमान कसा सुधारायचा, कसा बदल करायचा, हे आपल्यावर अवलंबून आहे। तुम्ही ठरवल्यानंतर तेच होणार आहे। शाळेत जाते का तू? कितवीला आहे? चौथीला। तुला काय व्हायचं? डॉक्टर व्हायचं की इंजिनियर व्हायचं? डॉक्टर व्हायचंय। वा वा, तिने आज ठरवलेलं आहे। मी काही शिकवलं नाही तिला, बरोबर उत्तर दिलं, मला डॉक्टर व्हायचं आहे। होणार का नाही एक दिवशी डॉक्टर? ती ठरवलं तिनं। आता हा कोणता काळ आहे तिनं? हा वर्तमान काळ आहे। वर्तमान काळ, अजून तुझं भविष्य पुढे यायचं आहे। त्याचा आत्ताशी जास्त 10-11 वर्षाचं वय असेल। 10-11 वर्षामध्ये तुम्हाला ती 10-11 वर्षामध्ये तुम्हाला पदवीधर झालेली दिसल। हे ठरवलं का नाही तिने? तिने ठरवल्यानंतर होणार। तसं आपण ठरवल्यानंतर आपलं भविष्य आपल्या हातात अवलंबून आहे। भविष्य सुधारवण्यासाठी आपल्याला वर्तमान सुधारावा लागेल। ग्रामस्थ बंधूंचे जास्त उपकार आहे। कसे काय? त्यांनी बाकीच्या गोष्टीपेक्षा इकडे जास्त लक्ष दिलं। मला तर काही पूर्वजन्माची त्यांची पुण्याईच वाटते, कारण पुण्याईशिवाय तर ह्या परमार्थ होत नाही। परमार्थाचं भांडवलच पुण्य आहे, संसाराचं भांडवल पैसा आहे। संसाराच्या विकासाचं भांडवल, गावाच्या विकासाचं भांडवल पैसा आहे, पण अंतकरणाच्या शुद्धीचं भांडवल पुण्य आहे। ते पुण्य आपल्याला याच देहामध्ये मिळवता येतं। आपण मिळवण्यासाठी आलेलो आहे, घालवण्यासाठी नाही। घालवण्यासाठी पण आलो, पण मिळवण्यासाठी आलेलो आहे। जे मिळवायचं आहे ते सार आहे, जे घालवायचं आहे ते आसार आहे। काय घालवायचं? आसार। तुम्ही बाजूला चप्पल सोडली, काही गोष्टी सोडून आले तुम्ही, आतमध्ये बाजूला सोडल्या। मंदिरात जाताना बाहेर चप्पल सोडली, घरात जाताना बाहेर चप्पल सोडली। का बरं घरात चप्पल नेत नाही? ती नेण्याला योग्य नाही। लघवी करताना, बाथरूम मध्ये जाताना, आणि ती अपवित्र वस्तू आहे, ती घरात नेली जात नाही, मंदिरात नेली जात नाही, कथेत नेली जात नाही, ती बाहेर सोडली जाते। तसं कथेमध्ये येताना आसार असलेला संसार आपल्या मनामध्ये स्थिर होऊन बसलेला आहे, तो बाहेर सोडून कथेच्या मंडपात आलं पाहिजे। त्यावेळेला आपल्या जीवनाचं परिवर्तन होतं, त्यावेळेला आपल्या जीवनाचा बदल होतो। पैसा जाऊ द्या, पैसा असा किती काही जातो, पण या दिशेने पैसा जाणं, ही संपत्ती
ही दैवी संपत्ती आहे. दैवी संपत्तीचा एक विशेष आहे की ती स्वतःही सुखी होते आणि दुसऱ्यालाही सुख देते. तिचं नाव दैवी. जी स्वतःही अधोगतीला जाते आणि दुसऱ्याला 42ला घेऊन जाते तिचं नाव अधोगती. ती संपत्ती आसुरी आहे जी अधोगतीला नेते, म्हणून ही दैवी संपत्ती आहे. तुम्हाला काही खर्च करावा लागतो त्यावेळेला हा आनंद मिळतो. काय खर्च करावा लागतो? काही संपत्ती तिथे समर्पण करावं लागतं. आपल्याला सगळ्यांना आनंद मिळवण्यासाठी खर्च करावा लागतो आणि खर्च केल्यानंतर तो आनंद आपल्याला पाहायला मिळतो. मंडप असेल, स्पीकर असेल, बसण्याची साधनं असतील, या गोष्टीसाठी आपल्याला काहीतरी अर्थ हा खर्च करावा लागतो. अर्थ हा दुसरा पुरुषार्थ आहे. तो धर्माने मिळवायचा. तो मिळवताना धर्माने मिळवायचा, घाम गाळायचा, कष्ट करायचे आणि आपल्याला ब्रह्मानंद, भक्ती आनंद मिळवण्यासाठी त्याच्यातला एक भाग खर्च करायचा. खर्च केल्यानंतर तो आपल्याला आनंद देतो. एवढंच नाही, सगळ्यांना देतो. जरी एखाद्या बाईने स्वयंपाक केला, तिच्या हाताला चटके बसले, पण तो आनंद तिलाच मिळतो असं नाही. तो तृप्तीचा आनंद सर्व परिवाराला मिळतो. जरी एकटीच्या हाताला चटके बसले, त्रास झाला, तर तिला होणारा जो आनंद आहे तो सर्वांनाच होतो. एकटीच्याच हाताला चटके बसले, पण तसं ही गोष्ट कथा वक्त्याला जरी त्रास झाला, अभ्यास करण्याचा त्रास झाला, तर त्याच्याशिवाय तर कीर्तन कथा करता येत नाही. कथा म्हणजे मनोरंजन नाही, कथा निरंजन आहे. कथा हे रंजन नाही, कथा निरंजन है. निरंजन, आप तो निरंजन जाना है. निरंजन में जाना है तो कोई कुछ करना ही पड़ता है. क्या करना पड़ता है? श्रवण, श्रवण, मनन, अभिनिधी, ध्यासन, हे 3 तत्व आहे. हे 3 पायंडे त्याच्यातले. तर त्याच्यातून आता आपण श्रवण करू राहिलो. श्रवण, याच्यानंतर घरी गेल्यानंतर, इथून गेल्यावर मनन. काय सांगितलं, काय सांगितलं बाबांनी 2 तासात, त्याच्यातलं तात्पर्य काय आहे ते डोक्यात घ्यायचं आणि नुसतं डोक्यात घ्यायचं नाही, त्याचं मनन करायचं. मनामध्ये सारखं 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 मनामध्ये त्याचं काय करायचं? सारखं चिंतन करायचं. त्याला मनन म्हणतात. तेच पुन्हा पुन्हा, तेच पुन्हा पुन्हा, तेच पुन्हा पुन्हा, म्हणजे ते घट्ट होतं आणि ते मग केव्हाही आठवतं. हो, आता यांनी एखादा जर राग घोकला आणि नंतर विसरून गेले, पण तो कधी अचानक तुम्हाला सांगायचं लक्षात येऊन जातो. कीर्तन करताना, भजन करताना लगेच अचानक लक्षात येतो. का बरं? तो आधी घोकलेला आहे. तसं आपण मनन केल्यानंतर आपल्याला सुद्धा कधीतरी एखाद्या वेळेला संकट आलं. संकट संसारामध्ये चालूच असतात. एक गेलं की त्याच्या मागं दुसरं, दुसरं गेलं की तिसरं, तिसरं गेलं की चौथं. सगळे संकटच आहे. ह्याच्यातून पार पडलं की त्याच्यात अडकतो, त्याच्यातून पार पडलं की ह्याच्यात अडकतो. वक्त्याला सुद्धा थोडं खाली यावं लागतं. वक्त्याला आहे ना, जर एखाद्या चिखलात गेलेल्या जर वर काढायचं असेल ना, त्याला चिखलात जावं लागतं. एखादा चिखलात फसला, गाय चिखलात फसलेली आहे, तिला जर काढायचं आहे, तिला सुखी करायचं आहे, तिला वर काढायचं असेल तर त्याला चिखलात जावं लागतं. कोणाला? काढणाऱ्याला. तसं सुखदेवजी महाराज हे ब्रह्मवेत्ते पुरुष आहे, पण आमच्यासारखे तळागाळात गेलेले आहे. आपली आम्हाला स्मृती राहिलेली नाही.
आपलीच आपली विस्मृती झालेली आहे आणि आम्हाला स्मरण राहिलेलं नाही. आम्हाला स्मरण करून देण्यासाठी त्या ब्रह्म स्थितीवरून खाली येतात आणि ते मार्ग दाखवतात. मार्ग दावणी गेले आधी, 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 तेनेची चकार लावला. का बरं तेनेची? अनेक पंथ आहेत, अनेक मार्ग आहेत, पण ते गुंताड्यात पाडणारे आहे. हा गुंताड्यातून काढणारा मार्ग आहे. त्यांनी जो मार्ग दाखवलेला आहे, डॉक्टरच्या सल्ल्याने औषध घ्यायचं असतं. पेनिसिलिन नावाचं एक इंजेक्शन आहे. ते जर द्यायचं असेल एखाद्या पेशंटला, तर डॉक्टर त्याची कॅपॅसिटी पाहतो, याला सहन होईल की नाही. मग थोडं टेस्ट करतो त्याच्यावर आणि त्याला सांगतो इथं बसा, तुम्हाला चक्कर यायला लागली की मला सांगा. का बरं? ते पेनिसिलिनचं इंजेक्शन त्याला सहन होतं किंवा नाही, पपईच्या चिकापासून तयार केलेलं असतं ते. मग तो सांगतो इथं बसा, 2 मिनिटं बसा, नंतर मी पूर्ण इंजेक्शन देतो. टेस्ट म्हणून त्याला थोडं दिलेलं असतं आणि त्याच्यावर जर रिॲक्शन नाही आली त्याला, मग तो पूर्ण इंजेक्शन देतो. तसं एखादा वक्ता पूर्णपणे कथेचा सार त्यांच्या समोर ठेवीत नाही. त्याची योग्यता, त्याचा अधिकार, या सगळ्या गोष्टीचं परिशीलन करतो. हे करण्याला योग्य आहे का? हा अधिकारी आहे का हा अनाधिकारी आहे? परमार्थाला अधिकारी लागतो. अनाधिकाऱ्याला कोणती गोष्ट सांगून उपयोग होत नाही. अधिकारी हा जो असतो ना, हा
यांनी बरेच सायास केलेले असतात, कष्ट केलेले असतात, फक्त त्याला यश आलेलं नसतं. चांगदेवाने काही कमी साधनं केलेली होती असं नाही, किती सिद्धी प्राप्त केलेल्या होत्या, परंतु त्यांच्याजवळ एकच सिद्धी बाकी राहिलेली होती. ती सिद्धी त्यांच्या जीवनाला पूर्ण विराम प्राप्त करून देणारी होती. त्याच्यासाठी वक्ता ज्ञानदेवासारखा भेटावा लागला. त्यावेळेला जीवनाला पूर्ण विराम प्राप्त झाला. पूर्ण विराम प्राप्त होण्यासाठी 1400 वर्ष थांबावा लागलं. प्राप्त काळ स्थिती आल्याविन तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्याविन. प्राप्त स्थिती यावा लागते. आंबा परिपक्व व्हावा लागतो. पोपटाला बोलवायची गरजच नाही, पोपट होऊन येतो. पोपट होऊन येतो, त्याला बोलवायची गरज नाही. फक्त आपल्या ठिकाणी असलेला जो कमीपणा, आपल्या ठिकाणी असलेला उणेपणा, आपल्या ठिकाणी असलेलं अज्ञान, आपल्या ठिकाणी असलेला अविचार, आपल्या ठिकाणी असलेला अविवेक त्याला न येण्याला कारणीभूत असतो. तो यायला तयार असतो, तो यायला तयार असतो. पण आमच्या ठिकाणी जो असलेला जो कमीपणा आहे, हो उणेपणा आहे, तो मात्र त्याला प्रतिबंध असतो. हो, त्यालाच शास्त्रीय भाषेत आवरण म्हणतात. आवरण काय करतं? आवरण हे झाकून टाकतं. एखादा दिवा आहे, त्याच्यावर जर तुम्ही वरून घट ठेवला तर तो दिवा तुम्हाला दिसत नाही, त्याला आवरण म्हणतात. किंवा दुसरं उदाहरण, एखादा दिवा आहे, त्याच्यावर जर काजळी आली तर त्याला मंदपणा प्राप्त होतो. त्याचा असलेला प्रकाश कमी होतो. तो मंदपणा जाण्यासाठी त्याच्यावरची अविवेकाची काजळी दूर करावी लागते. त्यावेळेला विवेकाचा दिवा प्रकाशित होतो. विवेकाचा दिवा प्रकाशित होतो. पण अविवेक गेल्यानंतर तो अविचार कृतो बंधो विचारेन निवर्तते. अविचार हा मोठा प्रतिबंध आहे. तो प्रतिबंध जे दूर करतात आणि आम्हाला कृत्य बनवतात त्यांना सुखाचार्य म्हणतात. ते ह्या ग्रंथाचे प्रवक्ते आहे. सुखाचार्य ह्या ग्रंथाचे प्रवक्ते आहे. असा ग्रंथ आजही जगामध्ये PhD झालेली माणसं, खूप शिकलेली माणसं डोक्यावर घेऊन नाचतात. का बरं? त्याच्यामध्ये सर्व प्रकारचं साहित्य आहे. 9 प्रकारचा रस आहे. हो, आणि तो रस, आपला रस निघून गेलेला आहे संसारात. आपलं जीवन निरस झालेलं जीवन आहे. पण ह्या रसाने ज्या वेळेला परिपूर्ण होतं त्याला तो रस देणारे सुखाचार्य मार्ग शोधतात. ते म्हणतात येण्याची पंथे. तुम्हाला यायचंय का? हो यायचंय, आम्हाला पण यायचंय. बर, मग तुम्हाला एक करावं लागेल. काय करावं लागेल? तुम्हाला जर यायचं आहे, तुको भरायचं असं सांगतात. येतानी जधामी कोणी, येतानी जधामी कोणी, येतानी जधामी कोणी, येतानी जधामी कोणी, येतानी जधामी
निजधामी कोणी कोणी निजधामी विठ्ठल विठ्ठल बोलावाणी विठ्ठल विठ्ठल बोलावाणी निजधामी येता कोणी निजधामी येता कोणी विठ्ठल यायचंय तुम्हाला? हो, आम्हाला पण यायचंय. मग तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला विठ्ठल 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 असं म्हणावं लागेल. विठ्ठल, हो विठ्ठल. कोण आहे विठ्ठल? विठ्ठल बाप माई चुलता, विठ्ठल भगणी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. हो, विठ्ठल. बर, अजून काय संबंध आहे? गीतेचा श्लोक सांगतो तुम्हाला. तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, प्रश्न विचारला, आमचा काय संबंध आहे? श्रोत्यांनी वक्त्याला विचारलं की महाराज आमचा काय संबंध आहे? विठ्ठल विठ्ठल म्हणायचा आणि आमचा मोक्षाचा काय संबंध आहे? तो तुमचा माता पिता आहे. तुम्ही हो माता, तुम्ही हो पिता. तुकोबराय तेच म्हणतात,
कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू तुलसा कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू तुलसा कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझी वक्त्याला प्रश्न विचारला श्रोत्यांनी, आमचा संबंध काय? संबंध कळावा लागतो. त्यांनी सांगितलं हा संबंध आहे. संबंध असेल तरच पोरगी दिली जाते. संबंध त्याला रक्ताचा संबंध म्हणतात. कोणता संबंध म्हणतात त्याला? रक्ताचा. आणि शुकाचार्य सांगतात तो भक्तीचा. भक्तीचा संबंध अतूट असतो. रक्ताचा संबंध हा कधी असतो कधी नसतो. रक्त आटत, नातं तुटत. भक्ती चिरंजीव असते. भक्तीचं नातं जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असत. त्याच्यात खंड नाही. म्हणून तर अखंड. हे ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला साधू संतांचं ऐकून उगीच मनाने नाही, आपले मती उगीच चिखल कालवू नको. हरी भजना विन वेळ घालवू नको. दोरीच्या सापा भिवूनी भवा भेटी नाही जीवा शिवा. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. दोरीच्या सापा भिवूनी भवा भेटी नाही जीवा. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. हरिभजना विन काळ घालवू नको रे. हरिभजना विन काळ घालवू नको. दोरीच्या सापा भिवूनी भवा भेटी नाही दिवास. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. दोरीच्या सापा भिवूनी भवा भेटी नाही जीवा रे. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. दोरीच्या सापा
दोरीच्या सापा, साप दोरीचा आहे. दोरीचा साप विषारी नसतो पण भासतो. हो, भासतो. तसा संसार भासतो, तो खरा असतो नसतो. म्हणून तर ज्ञानोबारायाला सांगावं लागलं, लटिका व्यवहार सर्व संसार माया सर्व हा संसार वाया येरधार हरी देवा वाचून व्यर्धार व्यर्थ आहे. जन्म आणि मरणाची ही मोठी येरझार आहे. लांबचा प्रवास आहे आणि हा प्रवास सफल होण्यासाठी, सुखी होण्यासाठी ते म्हणतात तुम्हाला मार्ग आचरण करावा लागेल. त्याचंच नाव आहे भक्ती पंथ असं आहे. कोणता पंथ आहे? भक्ती पंथ आहे. भक्ती पंथ ज्या वेळेला साधू संत आमच्या सारख्या तळात गेलेल्या जीवाला भक्ती पंथाला ते लावतात, त्यावेळेला हळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे मार्गाचे नि बळे निश्चित धोका नाही. हा, मग लोकांनी विचारलं, महाराज आम्ही तर गुरं ढोर बायका पोरं कोंबड्या झोंबड्या गाई म्हशी शेळ्या मेंढ्या याच्यात आम्ही शेंडी सगट बुडून गेलो, मग आम्हाला भक्तीपंथ कसा आचरता येईल? त्यांनी सांगितलं तुम्हाला आचरता येईल गाई म्हशी बायका पोरं न सोडता, त्याच्यात राहून तुम्हाला मोक्षाला येता येईल. हो, तिथपर्यंत पोचता येईल याच्यासाठी हा सोपा मार्ग आहे. हो, तुम्ही करताना ज्ञानोबा तुकोबा सावता गोरोबा यांच्याकडे पाहून चाला. हो, पुढे गेले त्यांच्याकडे पहा, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, मार्गाने चला, हाच मार्ग बरोबर आहे. येण्याची पंथे चालू, येण्याची पंथे चालू जाता, मी सांगतो म्हणून नाही, येण्याची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोठे काही. तुम्ही गुंतणार नाही, उलट तुम्ही मुक्त होणार. संसारात बायका मुलात सुद्धा तुम्हाला मोक्ष मिळवता येईल. फक्त तुम्हाला
मुखामध्ये नामाचं नाम धारण करावं लागेल. तुम्हाला नाम धारक व्हावं लागेल. हो, नाम धारक म्हणजेच भक्त असं आहे. हो, ह ब प म्हणजे काय? ह ब म्हणजे नाम धारक असं आहे. जो नामाला कंठामध्ये धारण करतो, कंठी नाही, हो कंठी तर असतेच असते, पण तो कंठामध्ये नामाला धारण करतो तो वैष्णव. आणि देव तिथेच असतो. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. देव काही दूर थोडंच असतो. देवासाठी लांब लांब फिरायचं काहीच कारण नाही. देवच तिथे येतो. हो, ते कंठामध्ये तो धारण करतो आणि त्याच्यामुळे तुम्हालाही तेच धारण करावं लागेल. तुम्हाला तिकडे यायचं असेल तर ते धारण करावं लागेल, आणि तुम्हाला तिकडे यायचं नसेल तर मग भागवत कथेचा उपयोग फक्त मनोरंजन एवढाच होईल. भागवत कथेचा उपयोग मनोरंजन होईल, निरंजन नाही होणार. निरंजन जाना है तो तुम्हें भक्ति करना ही पड़ेगा. भक्ती कशी करायची? भक्ती ज्या वेळेला नवीन नवीन तर त्रास होणारच आहे. अलग लक्षामध्ये नवीन नवीन त्रास होणारच आहे. हो, नवीन नवीन पोराला शाळेत घालायला आईला सुद्धा शाळेत जावं लागत, बापाला शाळेत जावं लागत. हो, तिथं जावं लागतं, बसावं लागतं, त्याला खेळू द्यावं लागतं तिथं. मग त्या पोराची एकदा ओळख झाली, हो आपोआप खिचडीचा डब्बा बरोबर घेतो शाळेत जात. नंतर नाही करावं लागत, पहिल्यानी सायास करावाच लागतं. तुम्हाला नवीन नवीन वाटल, हे काय अवघड सांगितलं बुवा, हे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत बसा. हे काय मन काय म्हणत नाही, मन गप्पा मारायला जातं. मनाला गप्पा नाही मारल्या का बरं वाटत नाही. पण एकदा का सवय लागली, हो एकदा का सवय लागली, मग तुम्हाला काही सायास करायची गरज पडणार नाही. आपोआप हो, त्याला का एकदा छंद लागला मग मात्र तुम्हाला सायास करायची गरज नाही. आधी सायास करावं लागतात. हो, पण इथं आहे ना, इथं अवघे सायास वायाला गेलेले असतात परमार्थामध्ये. येथे अवघे वाया गेले दिसती सायास, दिसती सायास. तुका म्हणे नास, तुका म्हणे नास दिशे झाल्या वेचाचा. येथे अवघे वाया गेले सायास, गेले सायास. तुका म्हणे नास, तुका म्हणे नास. येथे अवघे वाया गेले दिसती सायास. आ तुका म्हणे नास, झाल्या वेचाचा. इथे हे सायास व्यर्थ झालं. का बरं? व्यर्थ घालवणार मन आहे. हा, त्याला पहिली शाळेत घालायचं, आणि त्याला एकदा का शाळेत घातलं, ते का शाळेत जायला लागलं, आणि त्याला का एकदा सवय लागली, मग मात्र तुम्ही गुरामागं राहा, ढोरामागं राहा, कांद्यात राहा, नोकरीत राहा, दुकानात राहा, घरात राहा, कुठं राहायचं तिथं राहा, पण ते तिथंच राहील. ते येणार नाही, ते परत येणार नाही. हो, तिथं एकदा गेल्यानंतर परत येत नाही. तिथं न्यायला सायास आहे. हो, तिथून येत नाही ते. यद गत्वा ननी वर्तन्ते. तिथं एकदा गेलं रे गेलं, परत नाही येत. आता कोठे धावे मना, आता कोठे धावे मना, आता कोठे धावे, आता कोठे धावे, आता कोठे धावे मना. आता कोठे धावे
करण्यासाठी सायास आहे, त्याचंच नाव भक्ती. तुम्हाला पाहिजे आहे मुक्ती तर करावा लागेल भक्ती. आणि त्याच्यासाठी अंगात लागते शक्ती. शक्ती नसेल, गुडघे दुखत असेल, कंबर दुखत असेल तरी चालतं, बसल्या ठायच बैसोनी करावा. सायास करावा लागेल, कष्ट करावं लागेल. कष्टाशिवाय काहीच मिळत नाही. शेतातही कष्टच करावं लागतात आणि परमार्थातही कष्टच करावं. चणे खाणे लोखंडाचे, मग ब्रह्मपदी नाचे. लोखंडाचे चणे खावा लागतात, त्यावेळेला ती प्राप्ती होते. इतकं सोपं परमार्थही नाही आणि इतका सोपा संसारही नाही. संसारातही हाडाचे काढ करावं लागतात आणि परमार्थातही हाडाचे काढ करावाच लागतात. याजसाठी केला होता अट्टाहास. अट्टाहास दोन्हीकडे आहे, पण अट्टाहास करताना त्याचं जे माध्यम आहे, त्यांनी आमच्याकडे पाहिलं. आमच्या ठिकाणी बरेच दोष त्यांना प्रतीतीला आले. कायिक, वाचिक, मानसिक हे प्रतिबंध कसे दूर होतील. मग त्यांनी पाहिलं याच्यावरचं औषध कोणतं आहे. याच्यावरचं औषध आहे ते भक्ती औषध आहे. भक्ती, याला भक्ती रसायन म्हणतात. हो, यालाच. आणि भवरोग निवृत्तीचा काढा म्हणतात. हा काढा घेतल्यानंतर हा भवरोग बरा होतो. ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस
त्याच्या निवृत्तीचा जो उपाय आहे शुकाचार्यांनी सांगितला, तुम्हाला ह्या मार्गाने तिकडे जावं लागेल. या मार्गाने आम्हीच चाललो का अजून कोणी गेलेलं आहे? सगळे याच मार्गाने गेलेले आहे. मार्गी बहुत याची गेले साधू संत, नका जाऊ अडराने ऐसी गरजती पुराणे. या मार्गाने ऋषी मुनी साधू संत गेलेले आहेत. त्याच्यामुळे भ्यायचं कारण नाही, धोका नाही. याला राजमार्ग म्हणतात. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्त केला राज्यभार. हा राज्यभार जो आहे हा राजमार्ग आहे. राजमार्गामध्ये जागोजागी चौक्या असतात, पोलीस असतात, त्याच्यामुळे धोका नसतो. ज्या मार्गामध्ये चौक्या नसतात, आडमार्ग म्हणतात त्याला, त्या आडगा मार्गात धोका असतो. भक्ती मार्गात राजमार्ग आहे, धोका नाही. घाबरायचं कारण नाही. आम्ही शाळा शिकलेले नसेल तरी चालतात. आम्ही अडाणी असले तरी चालतात. मग आम्हाला ताला स्वरात येत नाही तरी चालतं. हो, येईल तैसा बोल रामकृष्ण हरी. तुम्हाला तालात येत नसू द्या, बोलात येत नसू द्या, तरी सुद्धा ते म्हणताना प्रेमाने म्हणा. प्रेमाने सर्वात महत्वाचं प्रेम आहे. आणि ते प्रेम जर नसेल आणि सगळं असेल तरी ते व्यर्थ आहे. भक्ती प्रेमाविन ज्ञान सुद्धा नको आहे. तर भक्ती तर नकोच, ज्ञान सुद्धा नको आहे. त्याचं कारण स्वयंपाक केलेला आहे आणि तो स्वयंपाक जर मीठ वजा असेल, मला वाटत नाही तुम्ही जेवण करशाल. हो, मीठ वजा स्वयंपाक सुद्धा चालत नाही. तसं प्रेम वजा कथा तरी कशी चालेल? प्रेम वजा भजन तरी कसं चालेल? प्रेम वजा नामस्मरण तरी कसं चालेल? हे जीवनामध्ये काही महत्वाची मूल्य असतात. म्हणून मी पहिल्याने सांगितलं, श्रवण मनन, याचं मनन करायचं. काय सांगितलं? 2 तास बोलला, तोंडाला फेस येऊपर्यंत बोलला, किती बोलला, काय बोलला, कशासाठी बोलला, त्याच्यातलं काय माझ्या हिताचं आहे ते मी घेतलं पाहिजे. याचंच नाव मनन. तुम्ही जर नाही घेतलं तर देणारा कोणी बी असला तर त्याचा काय उपयोग आहे? खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरिले. आग्नीत पेरलं, काय उपयोग आहे त्याचा? खडकावर पाऊस झाला, काय उपयोग आहे त्याचा? तसं प्रेम नसताना कथा सांगितली, काय उपयोग आहे त्याचा? म्हणून थोड्यात घ्या. मी काही शिकलेलं जास्त आहे असं काही नाही, अडाणी माणूस आहे. पण तुम्ही मला सांगितलं बुवा, तुम्ही जरी अडाणी असले तरी सुद्धा आम्हाला काहीतरी सांगा. जे मला येतं, जे मी काही थोडंफार साधू संतांचं सेवन केलं ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. ते घ्यायचं का सोडून द्यायचं याच्यात तुम्ही स्वतंत्र आहे. आणि जर समजा तुम्हाला घ्यायचंच नसेल, तुम्हाला ठरवलं तुम्ही आम्हाला चांगलं करायचं नाही, तुम्ही कोण आमचं चांगलं करणार? स्वातंत्र्याचा प्रश्न. आपण त्याच्यात काही करू शकत नाही. तुम्ही ठरवलं तर तुम्ही चांगलं करू शकता. नुसतं तुमचंच चांगलं करू शकता असं नाही, तुमच्या भावी पिढीचं चांगलं करू शकता. तुमच्या 42 कुळाचा उद्धार करू शकता. हे तुमच्याच हातात आहे. तुमच्या 42 कुळाचा उद्धार तुम्हीच करू शकता. तुम्हीच त्याचे शिल्पकार आहात. त्यापेक्षा
तुम्ही जाताना ते सांगतात त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, थोडं लक्ष द्या. आणि ते काय सांगतात ते म्हणतात भजन करा. भजन आम्हाला येत नाही, जसं येईल तसं येईल, त्यालाच भक्ती म्हणतात. भजन भजन म्हणजेच भक्ती. भक्ती भज गोविंदम मूढमते. भजन ते भजन आम्हाला येत नाही, येत. तुम्हाला जर एवढं अवघड शिव्या देता येतात, तुम्हाला जर भांडणं करता येतात, तुम्हाला जर सगळ्या गोष्टी बाकीच्या येतात, तुम्हाला एवढा अवघड मोबाईल तो कळतो, मग तुम्हाला भजन येत नाही असं कसं काय म्हणता येईल? असं नाही, भजन येतं, फक्त तुम्ही करीत नाही. हो. भज गोविंद गोविंद गोपाला. भज गोविंद गोविंद ताळी वाजवा, ताळी सर्व. गोविंद गोविंद गोपाला. गोविंद गोविंद गोपाला. मुरली मनोहर नंदलाला. मुरली मनोहर
सोपं आहे, सोपं आहे. मेंढर वळणारा येतं ते अर्थात तुम्हाला नक्कीच येत. सोपं आहे, सोपं आहे. मग त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला सोपंच सांगणार, कारण अवघड सांगितलं का तुम्ही उठून जाणार. तुम्ही म्हणाल काय समजतच नाही बुवा, काय बुवा बोलत होता, काय संस्कृत मध्ये बोलत होता, काहीच कळालं नाही. मग तुम्ही उठून जाणार. मग आमच्या दुकानात गिराईक कमी होणार. त्यापेक्षा आम्ही सोपा माल, अवघड माल बी काढू, पण ज्या वेळेला गिराईक असेल त्यावेळेला, पण सोपा माल. तुका मने सोपे आहे सर्वांनी, तुका मने सोपे आहे सर्वांनी, तुका मने सोपे आहे सर्वांनी, तुका मने सोपे आहे सर्वांनी. शहाधारी तुका म्हणे सोपे, ज्ञानदेव म्हणे सोपे, नामदेव म्हणे सोपे, जनाबाई म्हणे सोपे, मीराबाई म्हणे सोपे. हे सगळं सोपं सांगतात. या बाकीच्या अवघडात पडू नका, आयुष्य वाया घालवू नका. हो, हरी भजनाविन राहू नका. हे जर वाया गेलं, पुन्हा असा चान्स केव्हा मिळेल, पुन्हा असा नरदेह केव्हा मिळेल. नाही मिळालं तर कोणावर तक्रार करणार, कोणाकडे अर्ज पाठवणार. मिळाला, फक्त आता कळायला पाहिजे. कळाला बी, याच्यात भक्ती करता येते. हो, कशी करता येते, सगळं करून करता येते. हो, सगळं करून करता येते, सगळं करून, सगळं करून, हो सगळं करून. गुरं ढोरं बायका पोरं सगळं करून करता येते. तिचं नाव भक्ती. कोणाला करता येते, सर्वाला करता येते. ब्राह्मणाला, क्षत्रियाला, वैश्याला, शूद्राला, सर्वांना करता येते. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाची. सगळ्याला करता येते. करता येण्यासाठी लागणारी सामुग्री त्यांनी फुकट दिलेली आहे. काय दिलं फुकट त्यांनी? दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, इंद्रिय हात पाय कान, बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, तुळशी नारायण, तुळशी नारायण, नासे जीव
जेने तू जोडसी नारायण. हा कीर्तन सांगतो हा नाही. ज्याच्या ही सृष्टी चालते, वृक्षाचं पान ज्याच्या सत्तेने हलतं, ते जोडण्याचा मार्ग ही सामुग्री आहे. हे फुकट दिलेलं आहे. दिले याचा सदुपयोग करा, दुरुपयोग करू नका. दुरुपयोग कराल तर रडाल, हो. सदुपयोग कराल तर तुम्ही हसाल आणि जग रडल, हो. जीवनामध्ये साधू संत जर आले नसते तर मार्ग सापडणंच अशक्य आहे. मार्ग सापडू शकत नाही. साधू संत चालले आणि आम्हाला बरोबर घेऊन चालले. तुम्ही आम्ही चला म्हणून आज इथपर्यंत आलो. एक दिवशी तिथपर्यंत जाऊ, पण काय करावं लागेल? कथा करावं लागेल. ही कथा कोपर्यंत आमच्या जीवनाची जन्म मरणाची व्यथा दूर होत नाही, जोपर्यंत आम्ही जन्म मरणाच्या चक्रातून सुटत नाही, जोपर्यंत आम्ही त्या अमर पदापर्यंत पोचत नाही. अमरधाम वेगळं बरं का, ते तुमच्या गावाच्या बाहेर राहत होते, त्यालाही लोकांनी अमरधाम नाव दिलेलं आहे. वास्तविक ते चुकीचं आहे, पण ते कसं आहे, या लोकांमध्ये चुकीचं चालतं, हो. त्याच्यामुळे ते बऱ्याच गोष्टीचं समाधान करून घेतात. समाधान म्हणजे खूप बारी बारी, हो. काय करतात माहिती का? ते अमरधाम म्हणजे जिथं मेलेले जाळतात. अमर म्हणजे नाही, जो मरत नाही. आता जो मरत नाही त्याला जाळण्याचं ठिकाण म्हणजे गावाच्या बाहेर आहे का? नाही. अमर म्हणजे नाही, जो मरत नाही त्याला अमर म्हणतात, हो. अमरा अमरा हा खरे की भागोटे, तिथपर्यंत जायचं आहे. सुखाचार्याने सांगितलं, बंधूंनो, तुम्हाला नामस्मरण करावं लागेल, तुम्हाला भक्ती करावं लागेल. ती भक्ती बायका पोरं गुरं ढोरं सोडायची गरज नाही, शेती माडी सोडायची गरज नाही. मग ते म्हणतात, नाम जपते रहो काम करते रहो, 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 पाप की वासना से निकलते रहो, पाप की वासना से निकलते रहो, सद्गुणों का परम धन कमाते चलो, कृष्ण गोविंद गोविंद गाते रहो, कृष्ण गोविंद गोविंद गाते रहो, कृष्ण गोविंद गोविंद गाते रहो. नाम जपते रहो काम करते रहो, नाम जपते रहो काम करते रहो, पाप की वासना से डरते रहो, पाप की वासना सद्गुणों का परम धन कमाते चलो, कृष्ण गोविंद गोविंद गाते रहो, कृष्ण गोविंद गोविंद गाते रहो, कृष्ण गोविंद गोविंद गाते रहो. कृष्ण इंद्री एकेन घोड़े विषय में अड़े, अड़े भी तो संयम के घोड़े पड़े.
विषय के न घोड़े विषय में अड़े, अड़े भी तो संयम के कोड़े पड़े। सद्गुणों का परम धन कमाते चलो, कृष्ण गोविंद गोविंद गाते, कृष्ण गोविंद गोविंद गाते, कृष्ण गोविंद गोविंद गाते। नाम जपते रहो, काम करते रहो, नाम जपते रहो, काम करते रहो, नाम जपते रहो, काम करते रहो, नाम जपते रहो, काम करते रहो। सद्गुणों का धन कमाते चलो, कृष्ण गोविंद गोविंद गाते, कृष्ण गोविंद गोविंद गाते रहो, कृष्ण गोविंद गोविंद गाते रहो, कृष्ण गोविंद गोविंद गाते रहो, कृष्ण गोविंद गोविंद गाते रहो। विषय के न घोड़े विषय में अड़े, अड़े भी तो संयम के कोड़े पड़े। सद्गुणों का परम धन कमाते चलो, कृष्ण गोविंद गोविंद गाते चलो, कृष्ण गोविंद गोविंद गाते चलो। लोग कहते हैं भगवान आते नहीं, कहते हैं भगवान आते नहीं। द्रौपदी के तरह हम बुलाते नहीं, द्रौपदी के तरह हम बुलाते नहीं। शोक प्रेमी विदुर संग जमाते चलो, कृष्ण गोविंद गोविंद गाते चलो, कृष्ण गोविंद गोविंद गाते रहो, कृष्ण गोविंद गोविंद गाते चलो। लोग कहते हैं भगवान खाते नहीं, लोग कहते हैं भगवान खाते नहीं। शोक प्रेमी विदुर संग जिमाते चलो, कृष्ण गोविंद गोविंद गाते चलो, कृष्ण गोविंद गोविंद गाते रहो। नाम जपते रहो, काम करते रहो, नाम जपते रहो, काम करते रहो। सद्गुणों का परम धन कमाते चलो, कृष्ण गोविंद गोविंद गाते रहो, गोविंद गोविंद गाते रहो, गोविंद गोविंद गाते रहो। वक्त आएगा ऐसा कभी ना कभी, वक्त आएगा ऐसा कभी ना कभी। हम भी पाएंगे प्रभु को कभी ना कभी। ऐसा विश्वास दिल में जमाते चलो, कृष्ण गोविंद गोविंद गाते चलो, कृष्ण गोविंद गोविंद गाते चलो, गोविंद गोपाल गाते रहो, गोविंद गोपाल गाते रहो, गोविंद गोपाल गाते रहो, कृष्ण गोविंद गोपाल गाते रहो, गोविंद गोपाल गाते रहो, बहुत मजा आता है भजन में, बहुत मजा है। भजन करते हैं ना, गाते चलो, नाम जपते रहो, काम करते रहो। अब ऐसा नहीं है कि जीवन में कहीं अप्राप्त है, जीवन तो प्राप्त है। प्राप्त स्थिति का अनुभव करते चलो,
अब अनुभव नहीं करेंगे, अभी खाना नहीं खाएंगे तो तृप्ति कैसी आएगी? है? ये पदार्थ का वर्णन करने से तृप्ति नहीं है, खाने से तृप्ति है, कहने से नहीं। भजन करने से तृप्ति है, कहने से नहीं। अब सब जानते हैं, अब तो बहुत पढ़े लिखे हैं, अनपढ़ नहीं है तो भी अब ये बात क्यों करते नहीं? मजा नहीं है इसमें? अरे 2 घंटे हो गए तो भी आप जगह पर स्थिर है, 2 घंटे हो गए तो भी पता चलेगा नहीं कि कितने हो गए। जीवन में ये भजन, ये भक्ति, ये भगवान के लिए जाने का दरवाजा है। अब तो सब लोग पहचानते हैं, तन मन धन सभी को समर्पण करके करते हैं। कभी ना कभी एक दिन तो आएगा कि नहीं आएगा? जरूर आएगा। आप संसारी हो, संसार में यही टॉनिक है। अबे संसार में यही टॉनिक है। नाम स्मरण तन मन धन से जब करेंगे, प्रेम से करेंगे तो रिजल्ट आएगा। प्रेम से नहीं करेंगे तो रिजल्ट नहीं आएगा। रिजल्ट अपने हाथ में है। तुम्हें रिजल्ट चाहिए ना, भक्ति का रिजल्ट चाहिए ना, तुम्हारे हाथ में। तुम कथा करो, कथा का अर्थ है नामस्मरण, चिंतन, मनन, श्रवण, ये भक्ती है। आता आजचा जो दिवस आहे हा पहिला दिवस आहे। आता पहिल्या दिवसामध्ये जर आपण लई त्रास दिला तो उद्या आहे याच्यातली सुद्धा कमी व्हायला बसले। त्याच्यामुळे थोडक्यात सगळं तयार झालेलं आहे, दिवसभर काम केलेले आहे, कष्ट केलेले आहे। आता निवांत जेवा आणि घरी जा सुखाने। उद्या सकाळी पुन्हा ध्यान धरून बाबांनी काय सांगितलं, आजचा दिवस पहिला आहे, याला मंगलाचरण म्हणतात। मंगलाचरणाला आपण भक्तीचा विचार केला। हो, ही भक्ती आम्हाला करता येते का? केल्यानंतर आम्हाला काय फायदा आहे? ही भक्ती आम्हाला काय प्राप्त करून देते? ही भक्ती कोणी केली? त्यांचं काय झालं? आमचं काय होणार? या गोष्टीचं बरंचसं काही चिंतन आहे। वेळ संपलेला आहे, वेळेचं भान आहे, वेळेची मर्यादा आहे। कथेची मर्यादा हो ती कशी आहे? त्यांनी लिहिताना असं लिहिलं, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी। सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी। देवा देवा संग सुखी डोला भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी उदाहरण कराव्या।
ऐसे कीर्तन मैदाये संतांच्या घरी सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे ज्ञान चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी संत वृंदे मनोभावे आधी वंदावी जेणे करूनी मूर्ती ठसावी जेणे करून येन केन प्रकारेन देवाची मूर्ती या मंदिर नाही कुणा भक्ती बिना उद्धार नाही कोणाचा भक्ती बिना उद्धार नाही कोणाचा भक्ती बिना उद्धार नाही कोणाचा असा निर्धार पाहिजे मनाचा असा निर्धार पाहिजे मनाचा भक्ती बिना उदार भक्ती बिना उदार भक्ती बिना उदार भक्ती वाचून मोक्ष नाही भक्ती वाचून मोक्ष मिळू शकत नाही हो भक्ती केल्यानंतर मुखी नाम हाती मोक्ष उधारीचं काम नाही रोख हा फक्त एकच आहे तुम्हाला ते करताना त्यांनी जसं केलं तसं करावं लागेल तर रिझल्ट बरोबर तुमच्या मनमान्य जर केलं मग नाही येणार त्याच टाइमला हजर पाहिजे त्याच वेळेला तुम्ही मला कवा बी यायचं नाही नाही त्याच वेळेला ती वेळ अगदी बरोबर त्याच वेळेला आणि 7 दिवस पर्यंत येताना आहे ना भाकरी घेऊन येत जा ना मोकळ्या हाताने नाही यायचं 2-3 भाकरी करायच्या गरम गरम त्याच्यावर मिरची ठेवायची घेऊन यायचं इथं आमटीच करायची फक्त आमच्या वाटीची 1 भाकर आणायची फक्त वाढवा कारण आम्ही सगळे मसू आहे
ही सगळी लक्ष्मी नारायण आहे. येताना फक्त एक भाकर वाढव आणायची, अर्धी बस आमचं जमून जाईल तुमच्यात. काय करायची गरज नाही. डोकोडाट शेरान भात. येताना भाकरी फक्त इथं करायची आमटी. खुशाल जेवायचं सगळ्यांनी. ज्याच्या त्याच्या घरी जायचं. कोणाच्या दारात जायची गरज नाही काहीच. पण असा जर तुम्ही परमार्थ केला तर त्याची वाढ होईल. त्याला रिवाज नाही पडणार. पण परमार्थ जर तुमच्या मनमान्य केला, लोकांकडे पाहून केला, मग नाही सांगता येत. आता इथं सप्ताह चालू आहे, तो काल संपला बुरुज फाट्याजवळ. तर त्याचा खर्च 55 लाख रुपये मंडपाचा आहे. मग बाकीचा किती असेल तो पहा तुम्ही. 55 लाख रुपये का 57 लाख रुपये फक्त निस्ता मंडपाचाच खर्च आहे. हो. आता माझ्या मताने एवढा जर मोठा मंडप असेल तर त्याच्यात ऐकणारे सगळे माळकरी असले पाहिजे का नाही? बरं, कमीत कमी ज्यांनी नियोजन केलं त्यांच्या गळ्यात तरी माळ पाहिजे का नाही? आता ते बाकीचं तुम्हाला नाही सांगितलेलं मला वाटतं खूप चांगलं नाही. आता तुम्ही जर 4 पायल्या पेरलं तर कमीत कमी ते 8 पायल्या झालं तर बरं वाटतं का? आहे ते बी तोट्यात गेलं ते कसं वाटतं? जर समजा 4 पायाचं 8 पायल्या झालं तर बरं आहे, आमचं काही तक्रार नाही. पण ते 4 पायल्याचं जर समजा 4 पायले बी जात असेल आणि कष्ट पदरात येत असेल, त्यापेक्षा न केलेलं चांगलं. परमार्थ दिशाहीन करायचा नाही. साधू संतांनी सांगितलं ते वचन आपल्या तुका म्हणे शेष घेई ना आवडी, वचन न मोडी बोलिले ते. त्याच्यात काही फरक नाही. आता कोण आहे? आरतीचे यजमान कोण आहे? आरतीवाले यजमान चला लवकर. जोपर्यंत आरतीचे यजमान चला. कोण असल? लक्ष्मी नारायण दोघं पण लागतात. हो. आणि उद्या जास्त संख्येने आरतीवाली या. चला अन्नदाती मंडळी, आजचं ज्यांच्याकडे अन्नदान आहे, ज्यांचं अन्नदान आहे त्यांनी लवकर पंचारतीचं ताट आणा. चला मंदिरात असेल मंदिरातून घेऊन या. पटकन या. 2 मिनिटात. नाही तर उदबत्ती मेणबत्ती पेटवा. वेळ करायचा नाही. सगळी तयारीत पाहिजे. बंदुकीत गोळी भरून. हरी हरी बोल, हरी बोल, हरी हरी बोल, हरी बोल, हरी बोल, हरी हरी बोल. केशव माधव गोविंद बोल, केशव माधव गोविंद. हरी बोल.
करोमि यज्ञं सर्वस्वरूपे नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायण कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं पूजं वन्दं जानकीनायकं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे कृष्ण कृष्ण हरे राम राधे श्याम. सर्वांना विनंती आहे, उद्या ज्यांना ज्यांना आरती घेऊन यायची आहे, सर्वांनी आरती घेऊन या.